Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरातील महत्त्वाची शहरं आणि त्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर असलेले होर्डिंग चर्चेचा विषय बनलेले आहेत। कोल्हापूरमध्ये देखील महत्त्वाचे रस्ते आणि चौकांमध्ये आपल्याला होर्डिंगचं जाळं आहे ते पाहायला मिळतं। कोल्हापूरचा जर विचार केला तर शहरामध्ये जवळपास 691 होर्डिंग आहेत आणि त्यातील देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। 66 होर्डिंग हे फक्त महापालिकेच्या अधिकारामध्ये किंवा महापालिकेच्या हद्दीमध्ये येत आहेत, तर बाकी सगळे जे म्हणजे बहुतांशी होर्डिंग आहेत ते खाजगी घरांवर लावलेले होर्डिंग आहेत। त्यामुळे कंत्राटदार आणि खाजगी घरांचे मालक यांच्या सगळ्या वादामध्ये देखील काही होर्डिंग अडकल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे व्हिनस कॉर्नर परिसरामध्ये। गजबजलेला चौक आहे, गजबजलेला रस्ता आणि महत्त्वाचा रस्ता आहे हा कोल्हापुरातला, आणि इथलं एक पोस्टर मी एक होर्डिंग दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर बघितलं तर वादळी वाऱ्यामुळे हे सगळं पोस्टर जे आहे ते फाटलेलं आहे। या होर्डिंगचा सांगाडा फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो देखील कमकुवत झालेला आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये कमकुवत झालेले होर्डिंग जे आहेत ते देखील पाहायला मिळतात आणि ते वादळी वाऱ्यामुळे कधीही पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महापालिकेनं याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। जरी हे सगळे खाजगी इमारतींवर हे सगळे बहुतांशी होर्डिंग असले तरी त्या संदर्भात योग्य ती कारवाई करणं असेल किंवा त्या इमारतीची आणि त्या होर्डिंगची सगळी तपासणी करणं हे देखील महापालिकेचं काम आहे। आणि निदान या सगळ्या घाटकोपर घटनेनंतर तरी कोल्हापूर महानगरपालिका या सगळ्याकडे गांभीर्यानं बघेल अशी आशा करायला हरकत नाही। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।